लक्ष्मी निवास मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंत सगळ्यांसमोर असं म्हणतोय की आता मी जान्हवीच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही आहे. ती आज रस्त्यावर चक्कर येऊन पडली, आपलं नशीब चांगलं म्हणून ती आपल्याला सुखरूप सापडली. त्याच्यामुळे मी आता जान्हवीवर CCTV सारखी पाळत ठेवणार आहे. आणि हे ऐकल्यावर मात्र विश्वाच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तो जयंतला सगळ्यांसमोर विरोध करतो. तो म्हणतो की पाळत ठेवणं हे चुकीचंच आहे. त्यानंतर जयंत सगळ्यांसमोर म्हणतो की विश्वा, जानू माझी बायको आहे आणि तिच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. पुढे विश्वा म्हणतो की जयंत, जानूला त्रास न होता हे सगळं करण्यामागे हा एकच उपाय आहे का? पुढे जयंत म्हणतो की आई बाबा, तुमची जर काही हरकत नसेल तर मी जानूवर अगदी बारकाईने लक्ष ठेवायला तयार आहे. हे सर्व मी तिच्या काळजीपोटीच करत आहे. तुमची काही हरकत नसावी. आणि हे ऐकल्यावर मात्र श्रीनिवास आणि लक्ष्मी म्हणतात की जयंतराव, अहो, आमच्यापेक्षा जानूवर तुमचं खूप प्रेम आहे. तुम्ही तिची फार काळजी घेताय. त्याच्यामुळे आम्हाला काहीही हरकत नाही आहे. जर जानू सुखरूप राहणार असेल तर तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. आणि विश्वाने केलेला जयंतला विरोध आता गळून पडलेला असतो, कारण की विश्वाचं दळवींच्या घरामध्ये काहीही ऐकलं गेलेलं नसतं. कारण की जयंतचं पारडं जड झालेलं असतं. जयंतने आपल्या चांगुलपणाची छाप अगोदरच लक्ष्मी आणि श्रीनिवासवर सोडलेली असते. त्याच्यामुळे विश्वा तिथून गुपचूप निघून गेलेला असतो.